Differentiate the following with respect to x. Problem 1. x upon अंडर रूटमध्ये 7 - 3x याला आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करायचं आहे. तर सगळ्यात पहिले या फंक्शनला आपण y ने डिनोट करू, म्हणजे y इज इक्वल टू x अपॉन अंडर रूटमध्ये 7 - 3x. तर इथे फर्स्ट फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन आहे, म्हणजे वर न्यूमरेटर आहे, खाली डिनॉमिनेटर आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय वापरावं लागते? कोशंट रूल. तर कोशंट रूल काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन इज इक्वल टू सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर. तर आता याला आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करायचं आहे. तर काय होईल? dy/dx इज इक्वल टू x फर्स्ट फंक्शन आहे, √7 - 3x सेकंड फंक्शन आहे. तर कोशंट रूल काय आहे? सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, म्हणजे सेकंड फंक्शन काय आहे? रूटमध्ये 7 - 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, म्हणजे √7 - 3x अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर, म्हणजे √7 - 3x याचा स्क्वेअर. मग काय होईल? dy/dx इज इक्वल टू, याला सॉल्व करावं लागेल. तर रूटमध्ये 7 - 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय होऊन जाईल? 1 - x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ √7 - 3x. इथे काय आहे? कॉम्पोजिट फंक्शन आहे. तर पहिले √x डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. तर √x डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/2√x. तर 1/2√x म्हणजे 7 - 3x. आणि रूटच्या आतमध्ये आणखी फंक्शन आहे 7 - 3x. तर याचं परत डिफरन्शिएट करावं लागेल. तर 7चं डेरिव्हेटिव्ह किती होऊन जाईल? 0 आणि -3x. तर -3 काय आहे? कोइफिशियंट आहे, आणि xचं डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे याचं 7 - 3xचं डेरिव्हेटिव्ह काय होईल? 7चं 0 आणि -3 इंटू xचं डेरिव्हेटिव्ह होऊन जाईल 1 अपॉन, इथे काय होईल? स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे 7 - 3x. आणि आता याला आपल्याला परत सॉल्व करावं लागेल, म्हणजे काय होईल? dy/dx इज इक्वल टू, याला 1नी मल्टिप्लाय केलं तर काय राहील? √7 - 3x. इथे मायनस मायनस प्लस, आणि 3 इंटू x काय होईल? 3x अपॉन 2 स्क्वेअर रूटमध्ये 7 - 3x अपॉन 7 अपॉन 7 - 3x. आता याला सॉल्व करायचं आहे, तर या दोघांची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. तर डिनॉमिनेटरमध्ये किती घ्यावं लागेल? 1. आता डिनॉमिनेटर कसे आहे? डिफरंट आहे, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय होईल? dy/dx इज इक्वल टू, आता यांचं मल्टिप्लिकेशन आणि यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर इथे काय होईल? 2 आणि रूटमध्ये 7 - 3x आणि रूटमध्ये 7 - 3x. तर मग रूटमध्ये 7 - 3xचा स्क्वेअर होईल. तर स्क्वेअर रूट काय होऊन जाईल? कॅन्सल. तर यांचं मल्टिप्लिकेशन येईल 7 - 3x प्लस, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल? 3x इंटू 1 म्हणजे 3x होईल.
अपॉन 1 आणि 2 रूट 7 मायनस 3xचं मल्टिप्लिकेशन होईल 2 रूट 7 मायनस 3x. आणि ही मेन डिव्हिजनची लाईन आहे, तर याच्या खाली काय आहे 1 आहे. तर याला आपल्याला काय करावं लागेल, इन्व्हर्स करावं लागेल. तर वर 1 न्युमरेटरमध्ये जाईल आणि 7 मायनस 3x कुठे येईल डिनॉमिनेटरमध्ये इंटू. याच्या खाली जर 1 घेतलं तर 1 जाईल न्युमरेटरमध्ये आणि अपॉन डिनॉमिनेटरमध्ये काय येईल 7 मायनस 3x. मग याला आता आपल्याला आणखी सॉल्व करावं लागेल. आता dy बाय dx इज इक्वल टू, याला आपल्याला ब्रॅकेटला 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. 7 इंटू 2 किती होऊन जाईल 14 मायनस 2 इंटू 3x काय होऊन जाईल 6x प्लस 3x. ह्या 1नी मल्टिप्लाय करायचं आहे, नाही लिहिलं तरी चालेल. अपॉन इथे काय होईल 2 आणि इथे बघा 7 मायनस 3x 7 मायनस 3x. बेस कसा आहे सेम आहे, म्हणजे आपल्याला याच्या पॉवरची ॲडिशन करावं लागेल. म्हणजे इथे पॉवर किती आहे रूट म्हणजे 1/2 आणि इथे पॉवर 1, तर 1/2 प्लस 1 याची ॲडिशन काय होईल. इथे 1 घेतलं तर 2 1 जार 2, इथे 1 1 जार 1 प्लस 2 1 जार 2 म्हणजे 3/2. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर याचं बेस सेम आहे, तर पॉवरची ॲडिशन होईल हाफ आणि याचा पॉवर 1 याची ॲडिशन होऊन जाईल 3/2. म्हणजे काय होईल 7 मायनस 3x याचा पॉवर होऊन जाईल 3/2. मग काय होईल dy बाय dx इज इक्वल टू, आता इथे येईल 14 प्लस मायनस 6x आणि प्लस 3x. प्लस मायनस आहे तर सबस्ट्रॅक्शन होईल, सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन. तर 6x मायनस 3x काय होऊन जाईल मायनस 6x प्लस 3xचं सबस्ट्रॅक्शन मायनस 3x होऊन जाईल 3x अपॉन 2 इन ब्रॅकेट 7 मायनस 3x टू द पॉवर 3/2. हे झालं ॲन्सर. प्रॉब्लेम 2, e टू द पॉवर रूट x प्लस 1 अपॉन e टू द पॉवर रूट x मायनस 1. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले फंक्शनला yने डिनोट करू. y इज इक्वल टू e टू द पॉवर रूट x प्लस 1 अपॉन e टू द पॉवर रूट x मायनस 1. आता इथे फर्स्ट फंक्शन आणि अपॉन सेकंड फंक्शन आहे, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. तर याच्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल कोशंट रूल वापरावं लागेल. तर कोशंट रूल काय आहे सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर. तर याला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर काय होईल dy बाय dx इज इक्वल टू सेकंड फंक्शन म्हणजे e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 इंटू ddx ऑफ फर्स्ट सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे e टू द पॉवर रूट एक्स प्लस 1 मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. फर्स्ट फंक्शन e टू द पॉवर रूट एक्स प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर म्हणजे e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 याचा होल स्क्वेअर. मग आता याला सॉल्व करावं लागेल म्हणजे काय होईल dy बाय dx इज इक्वल टू, मग इथे काय लिहावं लागेल e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 इंटू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर रूट एक्स प्लस 1 करायचा आहे.
तर ई टू द पॉवर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होईल, ई टू द पॉवर एक्सचं ई टू द पॉवर एक्स होते. पण हा कॉम्पोजिट फंक्शन आहे, फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन आहे. तर पहिले ई टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होईल, ई टू द पॉवर रूट एक्स. ठीक आहे, ई टू द पॉवर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर रूट एक्स, आणि रूट एक्स हे आतमधलं फंक्शन आहे, तर याचं परत डेरिव्हेटिव्ह करावं लागेल. तर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होईल, 1/2 रूट एक्स मायनस फंक्शन लिहावं लागेल ई टू द पॉवर रूट एक्स प्लस 1 इंटू इथे पण आणि इथे 1चं डेरिव्हेटिव्ह 0 झालेलं आहे. आणि इथे आता डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स रूट एक्स, तर ई टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्सच होते, पण हा कॉम्पोजिट फंक्शन आहे. तर ई टू द पॉवर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर रूट एक्स होईल, आणि आतमधल्या फंक्शनचं परत डेरिव्हेटिव्ह करावं लागेल. तर ई टू द पॉवर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्सचं एक्सच होते, पण इथे रूट एक्स आहे, तर ई टू द पॉवर एक्सचं ई टू द पॉवर रूट एक्स होईल, इंटू कॉम्पोजिट असल्यामुळे आतमधल्या फंक्शनचं परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1/2 रूट एक्स, रूट एक्सचं 1/2 रूट एक्स, आणि मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असते, अपॉन ई रूट एक्स पॉवर -1चा होल स्क्वेअर. आता याला आपल्याला आणखी सॉल्व करावं लागेल. तर काय होईल, dy/dx. आता बघा इथे ई टू द पॉवर रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स, आणि इथे पण ई टू द पॉवर रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स, हे काय होईल, कॉमन निघून जाईल. म्हणजे काय होईल, ई टू द पॉवर रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स, 2 रूट एक्स, हे काय करत आहे, आपण कॉमन काढत आहे. ई टू द पॉवर रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स, ई टू द पॉवर रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स कॉमन निघालं. म्हणजे इथे काय राहील, ई टू द पॉवर रूट एक्स -1, आणि इथे मायनसनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल, आणि हे आपण कॉमन काढलेलं आहे. म्हणजे काय होईल, मायनस ई टू द पॉवर रूट एक्स प्लस मायनस -1 होईल, आणि अपॉन इथे काय आहे, ई टू द पॉवर रूट एक्स -1चा होल स्क्वेअर. आणि आता याला आणखी सॉल्व केलं तर काय होईल, dy/dx इज इक्वल टू ई टू द पॉवर रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स, आणि इथे बघा ई टू द पॉवर रूट एक्स आणि मायनस ई टू द पॉवर रूट एक्स, हे काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. आणि इथे -1 आणि -1 याची ॲडिशन, साईन सेम आहे तर ॲडिशन होते, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये, -1 आणि -1 किती होऊन जाईल, -2 अपॉन ब्रॅकेटमध्ये ई टू द पॉवर रूट एक्स -1चा होल स्क्वेअर. आता आणखी काय होईल, dy/dx इज इक्वल टू, आता बघा हे डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे आणि न्यूमरेटरमध्ये 2 आहे, हे कॅन्सल होईल. मायनस साईन आपण पहिले लिहून घेऊ, ई टू द पॉवर रूट एक्स अपॉन इथे काय रूट एक्स आहे, आणि ब्रॅकेटमध्ये ई टू द पॉवर रूट एक्स -1 आणि याचा होल स्क्वेअर, हे झालं याचं ॲन्सर. प्रॉब्लेम 3, ई टू द पॉवर 2x मायनस ई टू द पॉवर -2x अपॉन ई टू द पॉवर 2x प्लस ई टू द पॉवर -2x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करायचं आहे. तर सगळ्यात पहिले याला आपण वायने डिनोट करून घेऊ. तर y इज इक्वल टू, ठीक आहे. तर पहिले आपल्याला काय करावं लागेल, पॉवर जो आहे ई टू द पॉवर -2x आहे,
तर पॉवरला आपल्याला काय करावं लागेल, पॉझिटिव्ह करावं लागेल. तर आपल्याला काय फॉर्म्युला माहिती आहे, e⁻⁻x असेल. तर पॉवर जर प्लस करायचं असेल तर त्याला कुठे घ्यावं लागते, डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजे याचं रेसिप्रोकल करावं लागते. तर 1/e⁻x होऊन जाईल. तर सगळ्यात पहिले हा जो निगेटिव्ह पॉवर आहे याला आपण पॉझिटिव्ह करून घेऊ. म्हणजे याला आपण जर सॉल्व केलं तर काय होईल, e⁻2x मायनस e⁻−2x पॉझिटिव्ह करायचं असेल तर डिनॉमिनेटरमध्ये आणावं लागेल. e⁻−2x काय होईल, +2x अपॉन इथे पण e⁻2x प्लस इथे पॉवर कसा आहे, निगेटिव्ह आहे. या निगेटिव्ह पॉवरला पॉझिटिव्ह करायचं असेल तर काय करावं लागेल, रेसिप्रोकल करावं लागेल. म्हणजे 1/e⁻2x होईल. आता आपल्याला वर काय करावं लागेल, यांचं सबस्ट्रॅक्शन आणि खाली ॲडिशन करावं लागेल. मग काय होईल, y = आता यांचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे तर याच्या खाली काय घ्यावं लागेल, 1 घ्यावं लागेल. आणि आता डिनॉमिनेटर डिफरंट आहे तर यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे काय होईल, यांचं मल्टिप्लिकेशन 1 × e⁻2x तर यांचं मल्टिप्लिकेशन होईल e⁻2x आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन तर e⁻2x × e⁻2x. तर बेस सेम आहे तर इंडेक्सची काय होईल, ॲडिशन. तर 2x + 2x e⁻4x आणि इथे मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 1 1 अपॉन इथे पण काय करावं लागेल, डिनॉमिनेटरमध्ये 1 घ्यावं लागेल आणि यांची ॲडिशन करायची आहे. तर डिनॉमिनेटर डिफरंट आहे तर यांचं मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे खाली मल्टिप्लिकेशन काय होईल, 1 × e⁻2x मल्टिप्लिकेशन होईल e⁻2x आणि आता आपल्याला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे e⁻2x × e⁻2x. तर बेस सेम आहे तर इंडेक्सची काय होईल, ॲडिशन. तर 2x + 2x 4x e⁻4x प्लस 1 × 1 1. आता काय होईल, हे e⁻2x डिनॉमिनेटरमध्ये आहे e⁻2x तर हे काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपण काय लिहू शकतो, y = e⁻4x - 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये e⁻4x + 1. आता आपल्याला काय करावं लागेल, इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फर्स्ट फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन याचं काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर फर्स्ट फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन आहे तर याच्यासाठी आपल्याला कोशंट रूल वापरावं लागेल. आणि कोशंट रूल काय म्हणतो, सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर. तर इथे बघा काय होईल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर dy/dx = सेकंड फंक्शन म्हणजे e⁻4x + 1 सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे e⁻4x - 1 मायनस आता फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे e⁻4x - 1 फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. तर कोणता, e⁻4x + 1 e⁻4x + 1 अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर म्हणजे e⁻4x + 1चा होल स्क्वेअर. मग याला सॉल्व करावं लागेल. dy/dx = आता फर्स्ट फंक्शन काय आहे, e⁻4x + 1
आणि आता याचं डेरिव्हेटिव्ह करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर 4x मायनस 1. आता ई टू द पॉवर 4x काय आहे? कॉम्पोजिट फंक्शन आहे. तर ई टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स होईल आणि आतमधल्या फंक्शनचं परत डेरिव्हेटिव्ह करावं लागेल. म्हणजे ई टू द पॉवर 4xचं डेरिव्हेटिव्ह काय होईल? ई टू द पॉवर 4x होईल आणि 4x हा आतमधला फंक्शन आहे, याचं परत डेरिव्हेटिव्ह. तर 4xचं डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाईल? 4 होऊन जाईल. आणि -1 हा कॉन्स्टंट नंबर आहे, कॉन्स्टंट नंबरचं डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. मायनस ई टू द पॉवर 4x मायनस 1 इंटू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर 4x. आता ई टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स होते, पण हे काय आहे? कॉम्पोजिट फंक्शन. तर पहिले ई टू द पॉवर 4xचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि मग आतमधलं फंक्शन म्हणजे 4xचं डेरिव्हेटिव्ह. तर ई टू द पॉवर 4xचं काय होईल? ई टू द पॉवर 4x इंटू 4xचं डेरिव्हेटिव्ह काय होईल? तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि 4 कोएफिशियंट आहे म्हणजे 4 होईल आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि इथे 1 आहे. 1 + 1 1चं डेरिव्हेटिव्ह काय होईल? कॉन्स्टंट टर्म आहे तर कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0, ते नाही लिहिलं तरी चालेल. अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर म्हणजे ई टू द पॉवर 4x + 1चा होल स्क्वेअर. आणि आता अजून आपल्याला काय करता येईल? dy/dx इज इक्वल टू आता बघा 4 ई टू द पॉवर 4x 4 ई टू द पॉवर 4x आपल्याला कॉमन काढता येईल. 4 ई टू द पॉवर 4x आपल्याला काय करता येईल? कॉमन. 4 ई टू द पॉवर 4x 4 ई टू द पॉवर 4x कॉमन काढू. मग 4 ई टू द पॉवर 4x कॉमन निघाला तर इथे काय येईल? ई टू द पॉवर 4x + 1 आणि 4 ई टू द पॉवर 4x कॉमन काढलं तर आपल्याला मायनसनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल? मायनस ई टू द पॉवर 4x आणि मायनस मायनस काय होऊन जाईल? मायनसनी -1ला मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस +1 ब्रॅकेट कंप्लीट अपॉन काय होईल? ई टू द पॉवर 4x + 1 याचा होल स्क्वेअर. आणि आता याला आपल्याला आणखी सॉल्व करायचं आहे म्हणजे dy/dx इज इक्वल टू आता बघा इथे ब्रॅकेटमध्ये बघा ई टू द पॉवर 4x प्लसमध्ये आहे आणि इथे मायनसमध्ये ई टू द पॉवर 4x आहे. तर ई टू द पॉवर 4x मायनस ई टू द पॉवर 4x काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. आणि 1 + 1ची ॲडिशन काय होऊन जाईल? 2 होईल. म्हणजे 4 ई टू द पॉवर 4x इंटू 1 + 1 काय होऊन जाईल? 2 इंटू 2 अपॉन ई टू द पॉवर 4x + 1 याचा होल स्क्वेअर. म्हणजे याचा आन्सर मी इथेच लिहून घेतो इज इक्वल टू 4 × 2 किती होऊन जाईल? 8 ई टू द पॉवर 4x अपॉन ई टू द पॉवर 4x + 1चा होल स्क्वेअर. तर हे झालं